मराठी बोलणार नाही. हो मित्रांनो, मराठी बोलणार नाही. असे यूपी बिहारी जे लोक आपल्या महाराष्ट्रात आलेत, 15-15, 20-20 वर्ष झाले इथं राहून सुद्धा ते मराठी बोलत नाहीत. आणि वरून काय म्हणतात, भैया लोक जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत महाराष्ट्र चाललाय, म्हणजे महाराष्ट्रांच्या जीवावर जगते. म्हणजे अरे जावा निघून, कोण सांगते तुम्हाला इथं राहा म्हणून? तुमच्यामुळे तरी इथले धंदे बिंदे बंद झालेले आहेत. मराठी माणसांना जो धंदा भेटत तुमच्यामुळे भेटत नाही. त्यातल्या तुम्ही तसं की कॅब मध्ये काहीची काही रेट नाही पडत आहे. पळणारे तुम्ही लोक आहे, यूपी बिहारी लोक आहे तुम्ही. परिवहन मंत्र्यांनी 1 मे पासून मराठी सक्ती केलेली, चांगली गोष्ट आहे. ह्या निर्णयाचा त्यांचा आदर केला पाहिजे. पण तुम्ही बाहेर आले लोक, 15 लाख लोक 4 मे पासून आंदोलन करणार आहेत. कोण म्हणते आंदोलन कर म्हणून? जावा ना तुमच्या यूपी बिहारला, जावा ना. इलेक्शनच्या टाइमला जाता ना तिकडं, 1000 रुपये, 2,000 10,000 रुपये भेटते, तेव्हा जाता ना तिकडं. इलेक्शनला जाता तुम्ही, जावा ना तिकडं. मग जावा तिकडं, मग रोजगार आहे. काय गरज आहे? महाराष्ट्रात राहून तुम्हाला मराठी बोलायचं नाही, अजिबात चालणार नाही. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणे हे कंपल्सरी आहे. हा निर्णय घेतला हो, योग्य निर्णय. मराठी शिका, नाही तर निघा तिकडं. तुमच्या वाचून महाराष्ट्राचं काही वाचणार नाही. तुम्ही उठ गेल्यानंतर ना महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार भेटेल. तुमच्यामुळे वाट लागली पूर्ण. कुठलाही कॅब धंदा असो, नाही तर रिक्षा धंदा असो, किंवा अजून कुठलाही धंदा असू दे, तुमच्यामुळे वाट लागलेली. निघा, नाही गरज तुमची आंदोलन करताय. काय नाही, आमची कॅबवाले रिक्षावाले बरोबर, जे 8 तास धंदा करतात ते 12-12, 15-15 तास काम करेल, काय प्रॉब्लेम नाही. पुढे चांगलं कमवतील. तुमच्यासारखं थर्ड क्लास रेटने नाही पडणार. त्यामुळे निघायचं डायरेक्ट.